उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दौऱ्याबाबतची माहिती शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखांनी दिलेली आहे। दुपारी 4 वाजता अंगापूर इथल्या प्रसिद्ध आत्मगजानन मंदिर इथं होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। यानंतर अंगापूर पंचक्रोशीतील जनतेच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आणि यानंतर सातारा शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। बैठक संपल्यानंतर संध्याकाळी सातारा इथल्या गांधी मैदान इथं भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती शरद कणसे यांनी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब यांचा 20 तारखेला सातारा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये अंगापूर या ठिकाणी एक धार्मिक कार्यक्रम गणपती दर्शनाचा या कार्यक्रमाला ते दुपारी येणार आहे। त्यानंतर एक 5च्या दरम्यान एक आमच्या पश्चिम महाराष्ट्राची पक्षाची आढावा बैठक, या बैठकीला सुद्धा स्वतः आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक होणार आहे आणि त्यानंतर गांधी मैदानावरती शिंदे साहेबांची एक मोठी जाहीर सभा होणार आहे।